पाव किती घेतले? 3 घेतले, परत घेईन आल्यावर. आता ही नवीन पॅटर्न आहे, ही लवकर फेमस करा. सासरेबुवा गेली 20 वर्ष मालाड कुरार ते शिर्डी पदयात्रा करतात. बोल बाकीचे गेलो कुठे, बोललो हे अंगावरती घेऊन झोपले सर्व. साईमय सकाळ मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सकाळी आपल्याला व्हिडिओ चालू करायला भेटला नाही, तर बोललो आता चालता चालता आजच्या व्हिडिओला आपण करूया सुरुवात. तर आज आहे पदयात्रेचा 5वा दिवस. तर आमची मंडळी चाललेली आहे आणि बाकी मंडळी पाठी आहे आणि पालखी पुढेच चाललेली आहे. तर मित्रांनो, सकाळचा नजारा बघा, एकदम भारी वाटतोय. मंडळी, सकाळच्या नाश्त्याच्या हॉलला आपण पोचलेलो आहोत आणि हे आहे शंकराचं मंदिर आणि नाश्ता करायची वेळ आहे आता सगळ्या पदयात्रेंची. तर आज नाश्त्यामध्ये काय आहे स्पेशल, काय बनवलं आज? पुणेरी मिसळ आहे, कोल्हापुरी मिसळ आहे, तरी आहे, तरी चणे आहे, शेव आहे, निंबू. चला यावर मिसळ, पुणेरी मिसळ, पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ. एकदम कलर एकदम भारी आहे. कलर सगळं भारी, तिकडे तरी कलर बनवतो. इकडे तडका आहे, तडका एकदम खाली. हे काय स्पेशल काय? पुणेरी मिसळ, मिसळ, पुणेरी मिसळ. मिसळ. साईराम साईराम साईराम. आज स्पेशल आहे भाई, स्पेशल सर्व. साईराम साईराम. मिसळ पाव वेडी. चला आज मित्रांनो मजा आहे. पाव किती घेतले? 3 घेतले, परत घेईन आल्यावर. ओम साईराम. 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 आजचा 5वा दिवस आहे आणि दरवर्षी आमची पालखी तिकडून नाशिक हवे ना आपला मेन रोडने जायची. तर 2-3 वर्षापासून आहे ना असं थोडंसं खेडेगावातून पालखी जाते. तिथून म्हणजे ऊन थोडा कमी असतो, सावली असते, म्हणून मग वारकरी ना चालायला सुद्धा प्रॉब्लेम नाही होत. आणि हा असा थोडासा खडतर प्रवास आहे. आणि बघा ह्या साईडला ना बाजूलाच समृद्धी महामार्ग सुद्धा आहे. सावली भेटली आता जरा बरं वाटतंय. असंच सावली पाहिजे. काय थोडा नवीन प्रकार आहे पदयात्र्यांच्यासाठी, हा नवीन प्रकार आहे. आता ही नवीन पॅटर्न आहे, ही लवकर फेमस करा. आम्ही बाबांचा महाप्रसाद घेताना आम्ही एक डायलॉग मारतो. तो डायलॉग आज तुमच्या समोर सादर करत आहे. बाबा की मठ में खाओ पिओ वट में. ओम साईराम. ओम साईराम. बघा हा वरती लागलाय तो समृद्धी महामार्ग वरून जातोय आणि आपण समृद्धी महामार्गाच्या सभ्यामधून खाली चाललोय. आता आपली पालखी पुढे जाऊन आहे ना हायवेला टच होईल. आम्ही आता ज्या गावामधून आपली पालखी आली ना, ते पालखी ही बघा ह्या आता हायवेला टच होते. हा आहे पूर्ण नाशिक हायवे रोड. आणि आता आपण पुढे आहे ना आपल्याला सिन्नर घाट लागणार आहे आणि सिन्नर घाटाच्या आपण पायथ्याजवळच आता बाहेर पडलो इथे. आणि हा हॉल्ट आपला सिन्नर घाटाच्या पायथ्याजवळ आहे
तर हा आपला आहे पालखी थांबाचा बोर्ड. तर चला आपण जाऊया आतमध्ये आणि आपले पोरं कुठे आधी थांबलेत ती बघूया. साईराम. आणि हा आपला दुपारचा हॉल्ट आहे. आणि आपली मंडळी कुठे आहे? आपली मंडळी बसलेली आहे इकडे बघा. येऊन अगोदर जागा मिळवलेली आहे. साईराम बोरले. साईराम साईराम. घाट चढायचं आहे तर आराम करून या. घाट चढायचा सिन्नरचा तर सगळे आता आराम करून घेतात. अजून जेवायचा बाकी आहे अजून. माऊली आपण दुपारचा महाप्रसाद करून घेतोय. पालखी आपली निघालेली आहे आणि आपल्याला इथून सिन्नर घाट चालू होतोय. सासरेबुवा मंडळी फेमस आहेत पदयात्रीमध्ये. सासरेबुवा का नाव पडलं आहे? कारण हे सगळे वारकऱ्यांचं ते प्रेम आहे सगळं. मग काय बोलताय? बोल. मजेत ना? हो तर आहे ना मंडळी, आज आहे ना सासरेबुवांनाच आपण विचारूया. तुम्ही गेली किती वर्ष शिर्डी पदयात्रा करताय? 20 वर्ष. 20 वर्ष ना? त्याच पालखीमधून? हो. तर मंडळी सासरेबुवा गेली 20 वर्ष मालाड कुरार ते शिर्डी पदयात्रा करतायत. म्हणजे त्यांच्याकडे किती अनुभव असेल ते तुम्ही विचारूच नका. साईराम. माऊली तुमचं वय किती? माझं वय 57. 57. राहायला कुठे? कांदवली. कांदिवलीमधून ना? तर ह्या पण माऊलींना विचारूया आपण. ह्या आपल्या कुरार पालखीमधून किती वर्ष पदयात्रा करतायत ते? किती वर्ष तुम्ही पदयात्रा करताय? 15 वर्ष करतोय. 15 वर्ष पदयात्रा करताय. हे जोपर्यंत आपले पाय काय चालताय चालताय तोपर्यंत आपण वारी करायची. वारी करायची. सासरेबुवा तुमचं पण म्हणणं काय आहे? हो ते आमचं पण ते तो पण चालता ती पण चाल घ्यायचं बस. वारी का. साईराम. ओम साईराम. तर मंडळी आपण कसारा घाटचा आपल्याला व्ह्यू दाखवता आला नाही सकाळचा, तर आपण मला सिन्नरच्या घाटचा व्ह्यू दाखवतो. साईराम साईराम. पालखी आहे ना सिन्नर घाट चढलेली आहे. आणि सिन्नर घाट चढल्याच्या नंतर आपला एक छोटासा इथे हॉल्ट होतो, कारण सगळे पदयात्री दमतात. तर दरवर्षी आपला इथे हॉल्ट असतो. साईराम. साईराम. ही आपली मंडणगड कंपनी. बाकी मेंबर कुठे गेले? झोपा झोपा. साईराम 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 या बाय. ओम साईराम. साईराम साईराम. घाटातून घेतलीत ना मस्त भेटले. मंडळी आपण सिन्नर घाट चढल्याच्या नंतर आहे ना शिर्डी आहे ना फक्त 70 किलोमीटर दाखवते. म्हणजे आपण बहुतेक शिर्डीमध्ये पोचलेलो आहोत. फक्त आपले आता उरलेले आहेत ते 2 दिवसच. आतुरता साईबाबांच्या भेटीची फक्त 65 किलोमीटर. ओम साईराम. हॉल्टला आहे ना सिन्नरमध्ये बंधन लॉन्च हॉलला आपण पोचलेलो आहोत. आता पहिली दुपारती होईल आणि मग नंतर शेजारतीसुद्धा होईल. मग बघूया. आणि हा हॉल्ट आहे ना एकदम मस्त मोठा आहे, भरपूर जागा असते इथे. तर आपली मंडळी कुठे आहे? इकडे आहे सगळी. काल आहे ना धामणगावपासून आहे ना आपल्याला थंडी लागायला सुरुवात झालेली आहे.
साईराम. आपली सगळी मंडळी इकडे आहे आणि इकडे सेवा चालू आहे. काय विनोद, काय प्रॉब्लेम काय? सेवेकरी आले आहेत ना कसाऱ्या घाटाला. त्यांना काय थंडी नाही लागत आहे काय पप्या? म्हणून सगळ्यांचे स्वेटर बाहेर आलेत. आपण अजून नाही काढलाय. आपला जो स्वेटर नाही निघालाय पण काढावं लागणार आहे कारण थंडी भरपूर आहे. म्हणजे भरपूर म्हणजे साधारणतः लागायला सुरुवात झालेली आहे कालपासून. बोललं बाकीचे गेलो कुठे, बोललो हे अंगावरती घेऊन झोपले सर्व. सध्या थंडी लागते. ए नितेश मग जेवायचं आहे हा. संकेत पण कोमात जोरले काय करा आराम. आज का आपण या हॉटला लवकर आलो आणि भजनाला बसायच्या सगळ्यांनी. थाप मारतो ढोलकीवर चांगली. हो कुठे आहेत आपले? फक्त शिर्डीवरून मुंबईला गेल्याच्या नंतर फक्त बुवा आणि पदयात्रेमध्ये आले की कोरस. मंडळी आपण आहे ना रात्रीचा महाप्रसाद करून घेतोय. लाईन महत्वाची आहे. लाईन हा आपली मंडळी सगळी लाईन मध्ये आहे. रूल्स फॉलो बरोबर ना साईराम? आई शपथ पप्या मानली तुला यार. थंडी लागतच नाही. साईराम साईराम साईराम. चला सगळे बघा लाईन मध्येच आहे. साईराम. रूल्स फॉलो नाही. रूल्स फॉलो करावे लागतात आपल्याला आहे ना पदयात्रेमध्ये. चला आणि इकडे बघा सगळे पदयात्री सुद्धा महाप्रसाद खाऊन घेत आहेत. निशान भाई साईराम साईराम महाप्रसाद बघूया. साईराम चपाती आहे. हो चपाती आहे, डाळ आहे, अचार आहे, थोडंसं बस दोन चपाती देऊ? थोडी टाका. साईराम साईराम साईराम. सगळे आमचे सेवेकरी आम्हाला हे असे 7 दिवस सेवा देत असतात. साईराम का ना साईराम. टाका थोडं टाका बस. माया साईराम साईराम. दोन द्या. दोन चपात्या. दोन चपात्या बस. मित्रांनो आज स्वीट सुद्धा आहे. पाच दिवस मंडळी आहे ना आमची महाप्रसाद खाण्यासाठी बसलेली आहे. आणि फक्त हा रात्रीचे 11:30 वाजायला आलेले आहेत आणि आपले दिवसभर पदयात्री चालून रात्रीची निवांत झोप घेतात. तर मंडळी आज थंडीसुद्धा भरपूर आहे. मग आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.